चौकेकर खोत सुपर प्राईम टाइम मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी पाहूयात। भिवंडीत दिंडीगडावर 2 गटात जोरदार हाणामारी झालेली आहे। वादाचं रूपांतर हाणामारीत झाल्याची माहिती समोर येते। जखमींना रुग्णालयात दाखल केले, तेथेही राडा झालेला आहे। रुग्णालयातील राड्याचे व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झालेत। मी एकटा दिंडीगडावरती होतो आणि हे तिथून 4-5 जण 3 बाईकवर आले आणि मी त्यावेळी एक रेस करीत होते गाडीला। मी त्याला अटकला का बरं रेस न करू, त्यांच्या गाडीला ना चिकन वगैरेची पिशवी होती। मी बोललो श्रावण नाही तर अलाउड नाही, तर त्यांनी तिघांनी मारलं मला। नंतर लगेच 3 वरती बसले आणि 6 जणांनी मिळून मला मारलं। नंतर मी खाली धावत पळालो ना, तेव्हा जे पब्लिक होती त्यांना सांगितलं मला मारहाण केली, तेव्हा त्यांना अडवलं, बाकी पळून गेले ते नाही मला माहीत। बाकी इथं जेव्हा आलो ना स्टेटमेंटसाठी तेव्हा पण 40-50 जणांनी मारलं। पोलीस पण असताना पोलिसांवर पण हात उचलले। पवित्र श्रावण महिना आहे, वरती दिंडीगड आमचा पवित्र स्थान आहे, त्या ठिकाणी आपण असे कृत्य करता। कारण याच्या अगोदर ड्रग्ज वगैरे सगळे जे चरस गांजा वगैरे पिणारे आहेत यांना पकडलेलं आहे, त्यामुळे आपण हे कृत्य करण्यासाठी इथे येऊ नये एवढं विचारलं असता त्यांच्यामध्ये तुतुमयमय झाली आणि झगडा झाला, मारहाण झाली असेल। मारहाण झाल्यानंतर ते दोघंही या ठिकाणी कंप्लेंटला आले असताना दोघा जणांना मेडिकलला पोलीस घेऊन, मेडिकलला गणेश आणि पंकज यांना घेऊन इंदिरा गांधी येथे जात असताना त्यांना गेले असताना आतमध्ये 60-70 जणांचा मॉब त्यांच्या अंगावर धावून गेला आणि दाताबोक्याने त्यांना मारहाण केली रुग्णालयामध्ये। तर हा प्रकार जो आहे तो निंदनीय आहे। 5 मुलांना एकदम खानेडे पद्धतीने मारहाण केलेली आहे, त्यांचे फ्रॅक्चर्स झालेले आहेत, खूप त्यांना मारलंय। तो प्रकरण पोलीसकडे आता आहे। DYSP साहेब स्वतः तिथे आलेत आणि याची इन्व्हेस्टिगेशन ते करत आहेत। IGM मध्ये पण एक धक्कामुक्की झालेली आहे, त्याची पण नोंद पोलिसांनी घेतली आहे आणि निष्पक्ष मी पोलिसांना सांगितलं की तुम्ही याच्यावर इन्व्हेस्टिगेशन करा आणि कारवाई करा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।